गुड मॉर्निंग गाईज. आज आहे दिवस 5वा. माझी सकाळ दुपारपासून होते, बरेच दिवस झाले, बट होते तर होते. आता त्याला मी काय करू. आता नो नाश्ता, डायरेक्ट जेवण. म्हणजे 1 वाजलाय, 1:15 झालाय. मी लवकर झोपली असती, पप्पा लेट आले म्हणून मला झोप नाही लागली. सगळे झोपले, दरवाजा कोणी नाही उघडला, मग म्हणून मी जागी होती. तर मी झोपली आहे 4ला, 3:30-4ला, म्हणून मी लेट उठली. बिकॉज माणूस आहे ना, मी जनावर थोडी आहे. कभी भी उठ के कभी भी उठेगा, कभी भी सो के कभी भी उठेगा. तर आता उठली आहे मी. आता मी जरासं पाणी पिणार आणि जेवणार आधी, मग आंघोळ करणार. मग मला व्हिडिओ बनवायचे आणि व्हिडिओ एडिट करायचे आहेत 2. लाईफ इज क्रेझी. आणि मला जिमला सुद्धा जायचं आहे. जिम गोज जिम. आणि माझी आई टोमणे मारेल ते वेगळे, ते ऐकायचे आहेत. बट माझी लाईफ काय बोरिंग होईल ना मनीषांनी तोंड बंद केलं तर. ती कॉर्ड्स घातलेत म्हणून मी एवढं बोलते. तिला ऐकायला नाही येणार. ती आता जेव्हा व्लॉग बघणार तेव्हा ऐकणार. बस या वॉटेवर. चलो खाना खाते. जेव महिना. विचार कर, मग बघू आपण. तोपर्यंत आम्ही जेवतो. काय आता उरली आहे का? या वाळ्यावर चला. मग तू का नाही जेवली? शी. मी पण जेवली. माझं पण इकडचंच काढले, मी पण अशीच खायची होती. बट या चला, दिवस सुरू करूया आता. फायनली चालू करेंगे. हळू मला एका ग्लासमधनं पाणी दे ना फक्त, प्लीज गो. आज व्हिडिओ बनवूया, झोपूया नको. मला एवढे मस्त झोप आलेली, काय स्वप्न म्हटलं 8 वाजता. बट कुठेतरी बाहेरच गेलेलो आम्ही फिरायला. सगळे होते, हरदू, मी, माझे पप्पा, संजूचे पप्पा, संजू आणि कोणतरी एक छोटीशी पोरगी पण होती. ती काय माहिती कुठल्या तरी ट्रिप मधलीच घेतलेली आम्ही. नाही काय, एकदम लहान मुलगी. आले ना, पाणी पिऊ दे ना. हे माझं ताट आहे. वांग्याचं भरीत, जवसची चटणी, तिळाची चटणी. हे भरीत आहे. हे तिळाची चटणी. दिस इज लालवाली चटणी, पापड, शेंगदाण्याची चटणी. शेंगदाण्याची चटणी, पापड, चपाती, भात. इथे नंतर आम्ही दोघी जेवतोय ना, एवढा होईल मग तो. इथे भात, चपाती. खाली का टी शर्ट. या कुत्र्याचं नशीब एवढं चांगलं आहे, काल फोन ह्याचा खराब झाला आणि आज याच्या हातात नवीन माझा फोन गेला. या फोनला घेऊन 1 महिना नाही झालाय, आता 17 वापरतोय. आणि मी एवढी आयुष्यात घासून मेहनत करून पैसे जमा केलेत. तुला लाज वाटते का रे? तुला लाज वाटते? लाज वाटते काय वाटत? काय बोलला? अरे अख्खं घर नाही, आधी काय बोलला तू? आम्ही कोणासाठी कमवतोय? तुझ्यासाठी सरकार, तुमच्यासाठी. सगळे जर कमवायला लागले मग उडवणार कोण? नाही, तुमच्यासाठी कमवतोय सरकार. म्हणजे आम्ही घासून तुमच्यावर ओवाळून. सगळे जर प्रॉफिट मध्ये गेले तर लॉस कोण करणार? हा ते ना, इस शहर की सबसे सुंदर लड़की कौन है? तुम्ही सगळे बोला. तुम. घर का सबसे कॉस्टली आदमी कौन है? तुम. पैसा आणि ह्याचं काय? एक 20 मग मी. हा ते 40, 1 20. अरे मग तुम्ही कमवता माझ्यासाठी यार. चल, अंगाची मस्ती नको करू. मी अंगाची मस्ती नको करू तुझ्या. मी अरे जन्मभर मार खाऊन तू मोठा झालेला पोरगा, मी तुझ्या अंगाची मस्ती नको करू. किती मस्त बोलतेस ग. थांब मी पण तुला रेकॉर्ड. तर हार्दिका आमची मेहंदी शिकते आणि आज तिच्या क्लासमध्ये तिच्या हातावर मेहंदी ट्राय केली. मी तिला जाता जाता बोललेली, बेट लावलेली मी की तुझ्याच हातावर काढणार. बट ती बोलली माझ्या तर एका हातावर आहे, मग माझ्या हातावर का काढणार? मी दुसऱ्या हातावर काढणार, बट तुझ्याच काढणार. मी इकडे काढली आहे. अरे नॉर्मली मी काय बोललेली, तुझ्याच हातावर काढणार. अँड बाय द वे, दिस इज द फेस मास्क. व्हिडिओ इज कमिंग सून.
मिंत्रावाला आहे, बोल प्लीज. तर हा माझा फेस मास्क आहे फॉर डे 5 ऑफ 31 बेस्ट रेमेडीज ऑफ 2025. हे मी इंस्टाग्रामवर पोस्ट करणार आहे, सो तिथे जाऊन बघून घ्या. अँड माझं मिंत्राचं एक पार्सल आलंय. मी चप्पल बघायला गेलेली घाटकोपर स्टेशनला, मी घाटकोपरमध्ये राहते. भाई कायच्या काय प्राइस लावतायत, 900 रुपये 950 रुपये नॉर्मल चप्पलच्या. काय फालतूगिरी आहे. मी मिंत्रावरनं ऑर्डर केलं 400 रुपये. खूप चीप आहे. मी तशी मला अजिबात आवडत नाही असे पैसे नको त्या गोष्टीवर घालायला. परफ्यूम वगैरे मी 10,000चे घेईल, बट चप्पल हो ते पण असे नॉर्मल स्लीपर टाईप 400-900 रुपये. मी घेते. ओपनिंग करूया ह्याचं. चप्पल अनबॉक्सिंग. सिंपल चप्पल हवी होती मला ही 400 रुपये आणि हे 900 रुपये चाललंय स्टेशनला. हो बट मला तर वाटतं ही मला मोठी होईल 38. नाही बरोबर झाली. अरे वा वा वा. मी 3दा गेली तर एकदा साईज नव्हती माझी, तर आय थॉट 2 दिवसांनी साईज येईल. मग साईज आली तर हे पैसे. हे सीझर घेऊन ये. भांडलो तर एकमेकांच्या झिंजा उपटल्या ना. चप्पल बघताय का, नवीन आली आहे माझ्याकडे. काय बोलली, इकडे रब्बरची आहे इकडे. हा स्ट्रॉंग. ला 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 ला. चप्पल फॉर जिम. मी राज आणि हार्दिकासाठी 2 इंडोमी बनवते आणि मी माझी मॅगी बनवणार आहे. बिकॉज आज माझा मूड नाही इंडोमी खायचा आणि याच्या 2 पॅकेटच आहेत. हे भुक्कड मला तसे पण देणार नाहीत. सो या इंस्टाग्रामवर बघून सूपी मॅगी टाइप्स मागवलंय. कसं झालंय? मस्त झालं. आंबट मस्त मस्त. मग ठेवून दे. अरे मस्त म्हणजे मस्त झालंय. सॉवर व्हेरी डिसेंट मस्त झालं. कधीच पिंपल नाही आलं. मला आठवत पण नाही या लास्ट इयर मध्ये मला कधी आलं. इकडे पिरियड्सच्या वगैरे तर जवळ आलं की, पण इकडे असं मच्छर चावला का पिंपल आलाय मला. पण आता आम्ही रेडी झाली आहे जिमला जायला विथ माय पुकी पार्टनर. चलो लेट्स गो मच्छा. नवीन चप्पल घालून जाणार आहे मी आज. पटकन बोल काहीतरी. मूड नाही, जिमला जायचाच मूड. ए चल माझ्या ब्लॉग मध्ये हाय बोला. असं हाय माझ्या बॉयफ्रेंडला नाही हाय बोलत आहे. नीट हाय बोला ना. हाय बाय. बघितलं परत हात झटकताय इथे बघा. बाय. हा माझा लाडका मामा. जीव लगा जीवाचा आमचा सुरजीत मामा. जीव लगा जीवाचा. बोल बोल बोल. जीव लगा जीवाचा आमचा सुरजीत मामा. जीव लगा जीवाचा आमचा सुरजीत मामा. जीव लगा जीवाचा. उद्या काय तुला काय करायचं? मी काही मारेन उद्या. मी अप्पर बॉडी मारणार. बॅक बायसेप चेस्ट ट्रायसेप सब मारून घे. मग बाबूला बरं ना. ऐक ना भांडी घास आणि मग बरं नाही कर ना. नो मग तू घास जा. हा मग तोंडाला पण लाव जरा आणि बंद कर. बबू ऐक ना, ते सगळं बरं नाही ठीक आहे, पण तू भांडी घास आणि बरं नाही कर ना. लाज वाटू द्या गो. नाही वाटत ग मला. नाही वाटत लाज. भांडी घासायला येते, भांडी घासायला येते. मम्मीची भांडी घासून झाली तरी पोरगी येतेच आहे अजून बाथरूम मध्ये. वय आहे माझं भांडी घासायचं. लोकांच्या घरात जाऊन भांडी घासायचं वय आहे माझं. तुझ्या घरात का घासू? सध्या मंदी चल रहा है. कल की मैं आचा गीला चल रहा है मेरा. तुझ्या नवऱ्याचं प्रेम बघूया आपण किती आहे. कसलं प्रेम. असं काही नसतं. मूर्खपणा असतो नाही सॉरी ते. बॉडी मधल्या हीट वर डिपेंड असतं. माझ्या दीदीचं माझ्यावर खूप प्रेम आहे. नवऱ्यानंतर अजून खूप वेळ आहे नवऱ्याला. माझ्या दीदीचं माझ्या खूप प्रेम आहे. माझी लाडकी दीदी. मेरी प्यारी बघू जी नाजिया जी मेरी बग्गो जी मेरी सोनी सुहानी जी मेरी बुलबुल जी. मी फुलाला बोलून गिळायचं नाही वाटतं. काय काय गिळायचं नाही. नाही मम्मी भाजीला फोडणी टाकते. म्हणलं जरा इकडे जाऊन येते. बस ना हे तिकडे कर.
दोघींनी मिळून भांडी घासायचा. जाऊ दे, मी तुला शेअर करते. नको मी video माझा काढते. मन नाही आज भांडी घासायला. आज मला दादाने एवढं माझी ऍब्स मारायला लावले आणि फंक्शनल ट्रेनिंग घेतली. माझी हवा टाईट केली मम्मा त्याने. मला बोलतो मला मारलं त्याने धोड धाड. मी नाही येणार तुझ्याकडे, मला मारतोस बोलता काय मम्मा. याचा अर्थ काय माहितीये का? सांग. डोकं दुखतं म्हणजे त्याचा अर्थ काय आहे? माझीच हे, मला नको लाव. म्हणजे तुला माहिती आहे ना तू असं फाजील बोलतेस. हेच मला म्हणणं आहे तुला सांगण्याचं. जास्त जोरात नको बोलू. छोटा मेंदू आहे तुझा, जोरात दाबल्यावर दुखतो. ए राज, जा नंबर लाव, मी भांडी घासते. जा तिला डॉक्टर कडे घेऊन ये. चलो गाइस, अभी आमच्या घरात आजार पण चला, तो मेरे को भांडी घासना पड़ेगा आज. तो मैं भांडी घास के फिर से लाइव आऊंगी. और मैं वीडियो बनाऊंगी. और मेरे को ना अभी खाना भी खाना है. हमारा नीचे खिचड़ी बन रहा है. आले काका 100 वर्ष आयुष्य. काकाच आहेत का बघ आधी. अरे हा मेंबर वाढलाय, घरी जा. जा डिश घेऊन ये. थोड्या वेळ ना आम्ही खातोय. हे हा वेगळा टाईप आहे. हे वेगळ्या टाईपची खिचडी बनवली आज आमच्या काकांनी. अरे मला मम्मीने खिमाट केलेलं, माझ्यापेक्षा संपलं? जास्त काव्याने खाल्लं. संपलं किमान. हा तेवढंच होतं. परत नाही गेलं. संध्याकाळी बोल. आता पण दुखते दाढ. नाही केलं. वाव. शिव्या घालेल, उद्या करेल मी. हे त्यांना चपाती भाजी तू नसशील खाणार तर दे ना कोणाला देऊ? खाली. तुम्ही दे. खिचडी मागितलीत ना ग, मग त्यांना ते जेवण कमी नाही का पडत? अरे आता बनवलं त्यांनी, आम्ही सांगितलं तेव्हा ते बनवत होते. चालू पण नव्हता केलेला. हा. मी डब्बा देऊन आली, काकाने सांग. सो गुड. मराठी बोलायचे तो मराठी. मराठी बोला. कसलं भारी लागतंय हे. थोडंसं तिखट आहे. स्पाइस टॉलरन्स वाल्यांनी खाऊ नये. वाव. थंडी आणि हिवाळी खिचडी. तो माहिती काय, आपण पिकनिकला जायचो तेव्हा मामा त्या लोकांचं हा तशीच लागते. आणि लोणचं लोणचं पापड. एकदम ते पापडांना एकदम तिखट होती. एकदम तरी एकदम खाल्ली, भूक एकदम लागलेली. नाही, हसलेस एकदम पापड. तिखट. माझं मी एक घास खाते आणि 10 म्हणजे बोलतो नाही अर्धा बॉटल पाणी पिलेली मी पण नाही. आपण माहितीये तिकडे नाईट आउट करायचो चालू खाऊन व्हिडिओ बनवते.